दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय आणि दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केलाय आणि या प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा आरोप सुद्धा या याचिकेमध्ये करण्यात आलाय। याचिकेमधून दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर सुद्धा आरोप केलेले आहेत, तर नितेश राणेंच्या आरोपात तथ्य असल्याचा याचिकेमध्ये दावा आहे। या प्रकरणी NIA चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका सुद्धा सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे। हे बघा, पहिल्या दिवसापासून मी या विषयावर अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की दिशा सालियानचा मर्डर झालेला होता आणि मर्डरमध्ये जी नावं आज तिच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळीची सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होतो। कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा सालियानच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे। आता आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? सन्माननीय कोर्ट जे डायरेक्शन देतील त्या डायरेक्शननुसार कारवाई केली जाईल आणि दिशा सालियान यांच्या केसमध्ये या अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे की जी काही चौकशी आहे ती कुठलाही पक्ष समोर न ठेवता ही चौकशी केली जाईल। याच्यामध्ये कुठलेही राजकारण होणार नाही याची देखील आम्ही जबाबदारी असं म्हटलेलं आहे की त्या काळच्या मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलीस यांच्यावरती दबाव होता आणि त्याच्यामुळे नाही, याचिका नक्की काय आहे हे मला माहिती नाहीये। मी ती माहिती घेऊन त्याच्यावरती बोलू शकतो, परंतु आता याचिका सादर केल्याशिवाय एखादा नेता आहे म्हणून टीका करणं किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसताना अधिकारवाणीने त्या विषयावर बोलणं हे मला वाटतं की हे लोकशाहीमध्ये योग्य नाही। माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही, या घटनेच्या संदर्भात सुई इतका सुद्धा पुरावा माझ्याकडे नाही। पिताश्रींनी त्यांच्या हायकोर्टामध्ये याचिका केली आहे, तर वेट अँड वॉच। हायकोर्ट या बाबतीमध्ये सांगेल की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, पुरावा आहे या आधारावर पुढे गेलं पाहिजे किंवा हायकोर्टमध्ये केस बंद केली पाहिजे। आणि या प्रकरणावरून नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटतात, पडसाद उमटतात ते आपण पाहतोय। मात्र दरम्यान याच प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधण्यात आला। आपण त्यांच्याशी बोललेलो आहे, पाहूयात। नाही, मुळामध्ये या प्रकरणामध्ये पोलिसांनी सगळी अगदी CID पण चौकशी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय रिपोर्ट आले ते सगळ्यांना माहिती आहे। आता राहिला तिच्या वडिलांनी परत याचिका का दाखल केली? मी महापौर असताना अनेकदा ते ऑफिसला आले होते, अनेकदा महापौर बंगल्यावर आले होते। त्यांचं म्हणणं होतं की माझी त्याला आम्हाला मदत करा, एकदा येऊन तिला भेटा। त्यामुळे मी एकटी त्यावेळेलाही मी एकटी गेलेली नव्हती, सोबत संपूर्ण मीडिया होता, वर पण मीडिया होता, बातचीत चालली होती तेव्हाही मीडिया समोर होता। नंतर त्यांनी जे काय बोलणं होता आणि किशोरी पेडणेकरांनी फोनद्वारे आपले सगळे जे आरोप आहेत ते फेटाळून लावलेले आहेत। मात्र दिशा सालियान प्रकरण नेमकं काय आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। दिशा सालियान अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती। 8 जून 2020 ला दिशा सालियानचा मालाड येथील इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला। 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेतला। दिशा सालियान मृत्यू प्रकरण सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलं। CBIनं दिशा सालियानच्या मृत्यूला अपघात असल्याचं म्हटलं होतं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही असा निष्कर्ष CBIनं काढला। दरम्यान पहिले जी याचिका होती त्यामध्ये काय आरोप होते आणि आता जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ते नवे आरोप काय आहेत ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केली। दिशाच्या मृत्यू प्रकरणाची
NIA कडून चौकशी व्हावी अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांचा आरोप आहे. मला नजरकैदेत ठेवलं, मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्यासह मुंबई पोलिसांवर सुद्धा त्यांनी आरोप केले. नितेश राणेंच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचा दिशाचे वडील सतीश सालियान यांचा दावा आहे.